नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मित्रांनो, आज पार्थने चक्क काव्याची चोरी पकडलेली आहे आणि दुसरीकडे जीवाने काव्या समजून रडत रडत नंदिनीलाच मिठी मारलेली आहे. तर चक्क वसुंधरा त्या दोघांची 1 महिन्याची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहे. तर चला आजच्या भागाला ना सुरुवातीपासून बघूयात. काव्या पार्थला जेवायला वाढत असते, तर तिथेच इतक्यात दरवाजामध्ये जीवा येतो. तर त्याला बघितल्यानंतर पार्थ तर खूपच खुश होतो आणि जीवा अशीच त्याला हाक मारतो. तर त्याला हाक मारल्यानंतर काव्या त्याच्याकडे धक्क्यानेच बघू लागते आणि त्या गोष्टीचा जीवाला खूपच त्रास होऊ लागतो आणि जेव्हा ते दोघेसुद्धा एकमेकांच्याकडे बघत असतात. तर आता बघा इकडे मित्रांनो, मानिनी कॅलेंडरवरती काहीतरी नोंदी करत असते. तर तेव्हा नंदिनी तिला विचारते की आई, तुम्ही कॅलेंडरवरती कसल्या नोंदी करत आहे? तर तेव्हा मानिनी तिला सांगते की मला ना सवय आहे की कॅलेंडरवरती आपण गेलेल्या महिन्यामधले छोटे छोटे खर्च, मोठे खर्च हे लिहून ठेवायचे किंवा आपले पगार म्हणजे ड्रायव्हर म्हण, वॉचमन म्हण, घरामध्ये काम करणाऱ्या बायका त्यांच्यासुद्धा पगार लिहून ठेवायचे. आणि ही सवय ना मला माझ्या आईने लावलेली आहे. आणि माझ्या आईचं नेमकं म्हणणं काय असायचं माहिती आहे का? की खर्च करावा, खर्च करायला काहीच प्रॉब्लेम नाही. पण महिन्याच्या शेवटी जेव्हा हिशोब लागत नाही ना, तेव्हा जीव वर खाली होतो आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. आणि मी आता एक नवीन सुरुवातसुद्धा केलेली आहे की महिन्याच्या सुरुवातीला जर कोणाचा वाढदिवस असेल, कोणाची पुण्यतिथी असेल ना, तर मी ते लिहून ठेवते. आता या महिन्यामध्ये ना यांच्या आईची पुण्यतिथी आहे आणि माझ्या मैत्रिणीचा वाढदिवससुद्धा आहे आणि असं लिहून ठेवलेलं आहे ना मी, की व्यवस्थित आठवतं. आणि मला हे सुद्धा मान्य आहे की आता ना मोबाईलचा जमाना आहे, डिजिटल आहे सगळं आणि हे सगळं डिजिटली लिहूनसुद्धा ठेवता येतं. पण मला आवडतं ना हे सगळं करायला आणि तेवढीच माझी आईची आठवणसुद्धा ताजी राहते, असं ती सांगू लागते. तर त्यावर आता नंदिनी तिला म्हणते की जर तसं असेल ना, तर आपल्याला अजून एका गोष्टीची नोंद करून ठेवायला हवी. तर तेव्हा मानिनी कुठल्या तारखेची आणि काय म्हणत आहेस तू, असं तिला विचारते. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की उद्या काय तारीख आहे ते बघा ना. तर त्यावर मानिनी उद्या तर 9 तारीख आहे आणि 9 मे असं ती विचार करूनसुद्धा तिला म्हणते की नाही, माझ्या डोक्यात तर काहीच प्रकाश पडत नाही, तूच सांग ना मला. तर तेव्हा नंदिनी म्हणते की आई, उद्या आमच्या चौघांच्यासुद्धा लग्नाला 1 महिना पूर्ण होतो. तर तेव्हा ते ऐकल्यानंतर आता मानिनी खूपच खुश होते आणि हो गं, तुझं तर बरोबर आहे, 1 महिना पूर्ण होतो ना आणि मी तर विसरूनच गेले होते आणि बरं झालं तू आठवण करून दिलीस, असं ती तिला म्हणू लागते. तर आता इकडे मित्रांनो, पार्थ चक्क जाऊन जीवाला मिठीच मारतो आणि त्याला म्हणतो की मला खूपच आनंद होत आहे की तू आता नव्याने सुरुवात करत आहेस. तर त्यावर जीवा त्याला म्हणतो की अरे, आता सगळेजणच ना नव्याने सुरुवात करत आहेत म्हटल्यानंतर मी तर कशासाठी जुन्या गोष्टींच्यामध्ये अडकून राहू, असं तो म्हणू लागतो आणि तो हे सगळं काही ना काव्याला उद्देशूनच बोलत असतो. तर पार्थ त्याला म्हणतो की वा जीवा, असं तो बोलू लागतो आणि काव्याला म्हणतो की बघितलंस का काव्या, फक्त बहिणी बहिणी नाही तर भावा भावांची सुद्धा टीम असते. आणि त्या दिवशी तुम्ही आणि नंदिनी म्हणत होतात ना की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, तसंच आमचं सुद्धा आहे. आणि त्यानंतर तो जीवाला परत म्हणतो की अरे जीवा, मला तर खूपच आनंद झालेला आहे तू इथं आला असते आणि काय परफेक्ट टायमिंगवरती आला आहेस तू, माहिती आहे का तुला? कारण काव्यासुद्धा आत्ताच आलेल्या आहेत आणि त्यांनी माझ्यासाठी ना साबुदाणा खिचडी आणलेली आहे आणि आपण तिघं मिळून चल खाऊयात, असं त्याला तो बोलतो. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो की मला तर नको आहे, कारण प्रेमामध्ये शेअरिंग करायचं नसतं आणि हा डबा तुला तुझ्या बायकोने आणलेला आहे ना, म्हणून तू आणि ती दोघे मिळूनच खा, कारण आता माझं हे सगळं बघूनच पोट भरलेलं आहे, असं तो बोलतो. तर तेव्हा पार्थ बरोबर ठीक आहे, असं तो आनंदातच त्याला म्हणू लागतो. आणि तुझ्यासाठी ना तुझी केबिन मी मस्त तयार करून ठेवलेली आहे आणि तू आता केबिनमध्ये जा आणि आज काम करायची काहीसुद्धा गरज नाही, फक्त तू आराम कर, असं त्याला तो सांगतो. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो की नाही, अरे मी तर इथं ना काम करायला आलेलोच नव्हतो, मी अकाउंटंटला भेटायला आलेलो होतो. आता लग्नानंतर माझ्या बायकोला ना काय हवं काय नको ते बघायला माझ्याकडे पैसे नको का, असं तो थोडं खोचकच काव्याला उद्देशून बोलू लागतो. तर तेव्हा त्या गोष्टीचा आता काव्याला खूपच त्रास होऊ लागतो. तर तेव्हा जीवा पुढं म्हणतो की काही गोष्टींचा ना हिशोबसुद्धा लागत नव्हता, पण इथं आल्यानंतर सगळ्यांचीच टोटल मला बरोबर लागलेली आहे, असं तो आता काव्याकडे बघूनच बोलत असतो. आणि असू देत, एन्जॉय युअर फूड, असं तो बोलतो आणि तिथून तो रागारागातच काव्याला एक लूक देऊन बाहेर निघून जातो.
तर आता काव्यसुद्धा लगेचच त्याच्या मागे पर्स घेऊन निघून जाते. तर तेव्हा पार्थ स्वतःशी म्हणू लागतो की एकदमच आता यांना काय झालं. तर आता इकडे जीवा रागारागातच आपल्या केबिनकडे जात असतो आणि काव्या धावतच त्याच्या मागे मागे जात असते आणि थोड्या वेळातच जीवा लिफ्टमध्ये जातो. तर काव्यासुद्धा लगेचच धावत त्याच्या मागे लिफ्टमध्ये जाते आणि तेव्हा ते बघितल्यानंतर जीवा परत लिफ्टच्या बाहेर जात असतो. तर काव्या त्याला अडवते आणि त्याला म्हणते, थांब जीवा, तुझा गैरसमज झालेला आहे आणि तुला वाटतं ना तसं काही सुद्धा नाही रे, असं ती बोलत असते. तर तेव्हा जीवा रागाला येतो आणि काय करत आहे तुम्ही हे, तुम्ही असलं काही सुद्धा करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या याच हाताने ना तुमच्या नवऱ्याला जेवायला वाढा, मिसेस पार्थ देशमुख, असं तो तिला बोलतो. तर तेव्हा काव्या रागाला येते आणि त्याला म्हणते की जीवा, परत जर मला या नावाने तू हाक मारलीस ना तर याद राख, जीवच घेईन मी तुझा आणि तुझीच काव्य आहे मी. या नावाने मला परत हाक मारलीस ना तर मी काय करीन हे तुला चांगलंच माहिती आहे, असं ती बोलते. तर तेव्हा जीवा तिच्यावरती भडकतो आणि म्हणतो की एक मिनिट थांब, हे सगळं तू मला सांगू नकोस आणि जे काही चाललेलं आहे ना ते तर मी माझ्या डोळ्यानंच बघितलेलं आहे. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की मी पार्थला जेवायला वाढलं तर तुझ्या नाकाला एवढी मिरची झोंबत आहे का? आणि तू काय करत आहेस ते बघितलंस का? ताईच्या आनंद निवासाठी मोठं मोठं डोनेशन देतोस, तेव्हा मला काही होत नसेल का, असं ती बोलू लागते. तर तेव्हा जीवा त्याच्यावरती तिला उत्तर देतो की एक मिनिट थांब, मी ते तर माणुसकी म्हणून केलेलं आहे, असं तो तिला सांगू लागतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की आणि आज ना पार्थचा उपवास होता म्हणून मी सुद्धा माणुसकीच्या नात्याने त्यांना डबा द्यायला आलेले आहे आणि तू जरा समजून घे ना, तुला वाटत आहे ना तसं काही सुद्धा नाही. माझं ऐक आणि टाळी ना एका हाताने वाजत नाही. माझ्यावर चिडचिड करण्या अगोदर तू काय करत आहेस ना ते सुद्धा अगोदर नीट बघून घे. स्वतः बघ, तुझ्या बाईकवरून ताईला तू पिकअप करायला जातोस काय, ड्रॉप करायला जातोस काय आणि काय म्हणाला होतास तू ताईला की तू आता माझी जबाबदारी आहेस, तुला काय हवं काय नको ते आता मी बघीन. आपलं लग्न झालं आहे ना तर मग तू आता तुला जे काही हवं नको ना ते माझ्याकडे माग, हेच म्हणाला होतास ना तू ताईला, असं ती त्याला रागातच विचारत असते. तर आता बघा इकडे मित्रांनो, मानिनी नंदिनीला म्हणते की आता तुमच्या या लग्नाला 1 महिना होणार आहे ना, हे तर माझ्या लक्षातच नाही, असं ती म्हणत असते. तर तेव्हा नंदिनी म्हणते की जुनं आठवायला नको, पण कसं आलो होतो ना आम्ही या घरामध्ये, ते असं ती बोलू लागते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की तुझं तर बरोबर आहे, पण आता सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. आता जीवासुद्धा ऑफिसला जायला लागलेला आहे आणि तू सुद्धा हे लग्न ना मनापासूनच स्वीकारलेलं आहे आणि एकूणच काय सगळी प्रगतीच आहे. आणि मला एक गोष्ट सांग की उद्या लग्न झालेलं आहे ना, हे फक्त तुझ्याच लक्षात आलेलं आहे का? तर तेव्हा नंदिनी म्हणते की मला तर असंच वाटत आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते की मला खरंच असं वाटलं होतं की पार्थच्या लक्षात यायला हवं होतं. तर तेव्हा नंदिनी म्हणते की ते तर आता हवेत असणार आहेत, कारण त्यांची बायको डबा घेऊन गेली आहे ना त्यांच्यासाठी आणि कामावरती असणाऱ्या माणसासाठी बायको डबा घेऊन जाते, हा आनंद काही वेगळाच असू शकेल, असं ती बोलू लागते. तर तेव्हा मानिनी म्हणते की मला तर वाटत आहे की काव्याबरोबर बसून पार्थ खिचडी खात असणार आहे, म्हणूनच त्याच्या लक्षात आलं नाही. तर तेव्हा नंदिनी म्हणते की हो, असू शकणार आहे, असं म्हणून त्या दोघी खुश असतात. तर इकडे काव्या जीवाला विचारते की मी तुझी जबाबदारी नाही का? तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की मी का तुझी जबाबदारी घेऊ, तुझी जबाबदारी घ्यायला ना तुझा नवरा आहे की, हक्काचा नवरा. फिरायचं असेल ना तर तू छान त्याच्या मागे बसून फिरायला जातेस, असं तो बोलत असतो. तर तेव्हा काव्या त्याच्यावर जरासं भडकतेच आणि म्हणते की जीवा, थोडंसं ऐक, तुला ना त्या दिवशी जळवायला मी त्याच्यासोबत बाईकवरून जाते असं म्हणाले होते. मी त्या दिवशी त्यांच्या बाईकवर सुद्धा बसले नाही आणि कारमध्ये सुद्धा बसले नाही. याला म्हणतात प्रेम आणि तुझ्या प्रेमाचा रंग मात्र उतरत चाललेला आहे आणि माझी ताई माझ्यापेक्षा बेटर आहे आणि ती आहेच, पण आता ती तुला मिळालेली आहे ना, आता माझा काय उपयोग, माझी काय गरज आहे तुला, असं ती बोलू लागते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की प्रेमाचा रंग त्याच दिवशी उतरलेला होता, ज्या दिवशी ना तू दादाच्या नावाचं मंगळसूत्र काढायला नकार दिला होतास ना, त्याच दिवशी. उलट मीच तुला म्हणायला पाहिजे की तुला हवा तसा नवरा मिळालेला आहे, जो स्वतःच्या पायावरती उभा आहे, वेल सेटल्ड आहे आणि असाच नवरा पाहिजे होता ना तुला. माझ्यासाठी थांबायला लागलं तर तू वैतागत होतीस आणि त्या दिवशी तू काय केलंस, त्याचा फोन सुरू असताना त्याचं वॉलेट हातात घेऊन तू त्याच्यासाठी थांबली होतीस, तेव्हा काही नाही वाटलं का तुला, असं तो सांगत असतो. तर तेव्हा काव्या बोलायचा प्रयत्न करत असताना जीवा तिला शटाप असं जोराने ओरडतो आणि एक शब्दसुद्धा बोलू नकोस, असं तो म्हणतो.
आणि करेक्ट बोललीस तू. टाळी एका हाताने वाजतच नाही. एकीकडे दाखवायचं की माझ्यासाठी थांबली आहेस आणि दुसरीकडे त्याच्यासाठी कॉफी आणायची, त्याच्यासाठी डबा आणायचा असं तो बोलू लागतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की आता तुझं बोलून झालं का? आणि तू प्रत्येक वेळी ना अर्धवट काहीतरी बघून, अर्धवट काहीतरी विचार करून गैरसमज करून घेणं आता बंद कर. पार्थने त्यांचं वॉलेट माझ्या वॉर्डरोबमध्ये ठेवलेलं होतं. त्याचा जाब विचारायलाच मी त्यांच्यासमोर उभी होते, त्यांचं वॉलेट हातामध्ये घेऊन. आणि मला हौस नाही बायकोसारखं असं वॉलेट नेऊन द्यायची. आणि त्यांच्यासाठी मी कॉफी बनवलेली होती, कारण नंदिनी ताईने मला फोर्स केला म्हणून. आणि आज त्यांच्यासाठी डबा घेऊन आले, ते सुद्धा मला नंदिनी ताईने सांगितलं म्हणूनच, असं ती बोलू लागते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की अच्छा तू एवढं ऐकतेस का माझ्या बायकोचं? आणि माझ्या बायकोने सांगितलं म्हणून तू डबा आणलास, हे तर खूपच छान आहे. आणि माझ्या बायकोला ना तर सगळ्यांचीच काळजी असते, असं तो सारखं सारखं बोलू लागतो. तर तेव्हा काव्या म्हणते की जीवा आता बास कर, नको ना एवढं ताणून बोलूस. आणि माझं चुकलं, मी डबा घेऊन यायलाच नको होतं. आणि प्लीज तू काही गैरसमज करून घेऊ नकोस. प्लीज प्लीज मला माफ कर, मला त्रास होत आहे, असं ती बोलत असते. तर तेव्हा जीवा म्हणतो की तुला त्रास होत आहे ना, मग एक काम कर, माणसाने कुठेतरी फिरून यावं आणि तू तुझ्या नवऱ्यासोबत कुठेतरी फिरून ये, मग तुला छान वाटेल. आणि एक काम कर ना तू तू तुझ्या नवऱ्यासोबत आपण ज्या ज्या ठिकाणी फिरायला जायचो ना, त्या त्या ठिकाणी फिरायला जा. हँगिंग गार्डन, नरिमन पॉईंट असं तो बोलू लागतो. आणि ठीक आहे, आता एक काम कर तू, आता बाहेर ऊन खूप असणार आहे, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, तुम्ही दोघंसुद्धा थंड हवेच्या ठिकाणी फिरायला, हनीमूनला जावा, मिसेस पार्थ देशमुख असं तो तिला परत बोलतो. तर तेव्हा चक्क काव्या रागाला येऊन जीवाला कानाखालीच मारणार असते. तर तेव्हा जीवा तिचा हात पकडतो आणि इतक्यातच लिफ्टचा दरवाजा सुद्धा उघडतो आणि जीवा रागारागातच लिफ्टमधून बाहेर जातो आणि लिफ्टचा दरवाजा परत बंद होतो. तर इकडे पार्थ स्वतःसोबत बोलत असतो की जीवा निघून गेला आणि त्या पाठोपाठ काव्यासुद्धा निघून गेल्या. आणि आता ही रम्यासुद्धा कुठे गेली काय माहिती. आणि जाऊ देत असं तो म्हणतो आणि खिचडी खाऊ लागतो. आणि एक घास खाल्ल्यानंतर अरे वा, घरची खिचडी म्हणजे खूपच छान आहे. आणि त्यामध्ये काव्या स्वतः माझ्यासाठी घेऊन आल्या आहेत ना, ते तर काही विषयच नाही, असं तो बोलत असतो. पण काव्याला तर थँक्यू म्हणायचं राहूनच गेलं या जीवाच्या नादामध्ये. असं म्हणून मी आता एक काम करतो की मी फोनच करतो, असं तो बोलतो. आणि तो काव्याला फोन लावतो. तर काव्याचा फोन तिथे चार्जिंगला लावलेला असतो आणि तो तिथेच वाजू लागतो. तर पार्थ चांगलाच गडबडतो आणि अरे बापरे, आता मी काय करू? आता या मलाच दोष देणार आणि मलाच म्हणणार कशाला फोन चार्जिंगला लावला, तुमच्यामुळेच माझा फोन इथे राहिलेला आहे, आता मी काय करू कळतच नाही मला, असं तो बोलतच असतो. इतक्यात काव्याच्या मोबाईलवरती नंदिनीचा फोन येतो आणि तेव्हा तो बोलू लागतो की आता मी काय करू, उचलून सांगू का यांना की काव्याचा फोन इथंच विसरून गेल्या आहेत त्या, असं तो म्हणत असतो आणि तो फोन उचलतो. तर इकडून नंदिनी लगेचच बोलू लागते की काय गं, त्यांना खिचडी दिलीस का? का विसरलेली आहेस? तर तेव्हा पार्थ म्हणतो की खिचडी दिली, पण जे विसरायला नको होतं ना, तेच त्या विसरून गेलेल्या आहेत. तर तेव्हा नंदिनी अरे बापरे पार्थ, तुम्ही कसं काय, असं म्हणते आणि ती फोन स्पीकरवरती टाकते. तर आता इकडून मानिनी बोलू लागते आणि म्हणते की काय रे पार्थ, काव्याचा फोनसुद्धा आता तूच उचलायला लागला आहेस का? चांगला आहे, चांगला आहे. तर तेव्हा पार्थ म्हणू लागतो की अगं आई, तू काय बोलत आहेस? तर आता इकडून नंदिनी म्हणते की आई बोलत आहेत ना, ते एकदम बरोबरच आहे, चांगला आहे, चांगला आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो की अरे बापरे, तुम्ही दोघी काहीसुद्धा काय बोलत आहे? तर काव्या तर ना इथं फोन विसरून गेलेले आहेत, म्हणूनच मी फोन उचलला आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते की अरे बापरे, हे तर खूपच कठीण आहे की तू आणि काव्या दोघंसुद्धा विसरभोळेच आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो की अगं आई, 1 मिनिट थांब, मी काय विसरलेलो आहे? तर तेव्हा मानिनी म्हणते की बरं बरं ठीक आहे, तू विसरला नाहीस ना, तर मग आता मला सांग उद्या काय स्पेशल आहे? तर तेव्हा पार्थ आपला मोबाईल चेक करू लागतो आणि म्हणतो की काही नाही, उद्या तर जागतिक स्वच्छता दिन आहे. तर तेव्हा त्या दोघेसुद्धा परत हसू लागतात. तर पार्थ म्हणतो की आता काय झालं हसायला? मी तर आता नेटवरती सर्च केलं आणि उत्तर आलं की उद्या जागतिक स्वच्छता दिन आहे. तर मानिनी म्हणते की मग आता मी एक काम करते, उद्या तुला आणि काव्याला ना घराची साफसफाई करायलाच लावते, असं ती बोलत असते. तर इतक्यात एक
एम्प्लॉई इकडं पार्थजवळ येते आणि ती पार्थला म्हणते की उद्याची मीटिंग कन्फर्म आहे ना सर. तर तेव्हा पार्थ तिला हो असं सांगतो आणि फाईलवरती तो सही करतच असतो. तर फाईलवरती सही करत असताना एकदमच त्याच्या लक्षात येतं की आणि तो म्हणतो, अरे बापरे, उद्या तर आमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण होत आहे. आणि तो मानिनीला फोनवरती बोलतो की अगं आई, माझ्या लक्षात आलेलं आहे. तर मानिनी म्हणते की मग तर चांगलंच की, गंगेत तर घोडं आलं. आता पार्थ त्या एम्प्लॉईला सांगतो की उद्याची मीटिंग कॅन्सल. मी येईन ऑफिसवरती पण जाईन मात्र लवकर. आणि त्यानंतर तो त्या दोघींना म्हणतो की उद्या लग्नाला 1 महिना पूर्ण होत आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते की आता लक्षात आला आहे ना तुझ्या, मग आता काहीतरी प्लॅनिंग कर. तर तेव्हा पार्थ म्हणतो की प्लॅनिंगचं नंतर बघू ग, अगोदर ना मी काव्याला फोन देऊन येतो आणि त्यांना सुद्धा सांगतो की उद्या आपल्या लग्नाला 1 महिना पूर्ण होत आहे. असं तो बोलत असताना ती गोष्ट दारात उभा राहून रम्या ऐकते. तर आता मानिनी इकडून बोलते की अरे बापरे, तू फोन घेऊन दे ना काव्याला, पण हे असं स्वतःहून सांगू नकोस. तिचं तिच्या लक्षात येतं का ते आपण बघूयात, नाहीतर उगीचच तिचा ओरडा खाशील, असं ती त्याला सांगू लागते. तर तेव्हा पार्थ म्हणतो की आता मी फोन ठेवू का, आता काव्याला फोन नेऊन देतो. आणि खिचडी तर खूपच कमाल केली होतीस तू, असं तो मानिनीला सांगतो. तर तेव्हा मानिनी म्हणते की अरे ती तर, असं ती म्हणून थोडंसं थांबते आणि असू दे असू दे, ठीक आहे, छान झाली ना, असं ती बोलते. तर तेव्हा आता पार्थ फोन ठेवून देतो आणि तो फोन ठेवायच्या अगोदरच रम्या मात्र दरवाजामधून थोडीशी बाजूला गेलेली असते आणि तेव्हा पार्थ तिथून निघून जातो. तेव्हा ती परत समोर येऊन ती तर आता खूपच रागाला आलेली असते. तर आता इकडे मानिनी काम करत बसलेली असते. तर तेव्हा नंदिनी तिथं येते आणि म्हणते की आई, ते काम राहू देत, मी ना तुमच्यासाठी मस्तपैकी असं सरबत आणलेलं आहे, तोपर्यंत तुमचं काम मी करते. तर तेव्हा मानिनी म्हणते की ठीक आहे, सरबत तर मला हवंच होतं, असं ती म्हणते आणि सरबत पिऊ लागते आणि म्हणते की खरंच मी खूप लकी आहे, कारण ना मला तुझ्यासारखी सून मिळालेली आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते की तसं नाही, उलट तर मीच खूप लकी आहे, कारण मला तुमच्यासारखी सासू मिळालेली आहे आणि किती कौतुक आहे तुम्हाला माझं. आणि तुम्हाला माहिती आहे का की लग्ना अगोदर ना सगळ्या मुलींना बागुलबुवाच दाखवला जातो सासूच्या नावाचा. त्यामुळे प्रत्येक मुलगी नर्वस असते की लग्नानंतर माहिती नाही बाबा कशी सासू मिळेल ते, पण तुम्ही त्या गोष्टीसाठी अपवाद आहे, सगळ्यांच्यासाठीच अपवाद आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते की अगं असं काही नाही, मला ना फक्त सून म्हणून नाही तर एकूणच तुझं कौतुक वाटतं, कारण ना इतरांना मदत करण्यासाठी तू बिलकुल हातचं राखत नाहीस. आता हे बघ ना, फक्त तुझाच नाही तर काव्या आणि पार्थचा संसार सावरायसाठी सुद्धा तू किती मदत करत आहेस. आता माझा पार्थ ऑफिसमध्ये बसून आनंदाने खिचडी खातोय, हे सुद्धा फक्त तुझ्याचमुळे. आणि जीवासुद्धा आज आनंदाने ऑफिसमध्ये गेलेला आहे, ते सुद्धा तुझ्याचमुळेच, असं ती बोलत असते. तर तेव्हा नंदिनी म्हणते की उलट मला तर आनंद या गोष्टीचा होत आहे की महिन्याच्या सुरुवातीला बिघडलेल्या गोष्टी ना महिन्याच्या शेवटी सुधारत आहेत. तर तेव्हा मानिनी म्हणते की खरं तर 1 महिना होत आला आहे ना, याचा तर सोहळाच करायला हरकत नाही. तर तेव्हा नंदिनी थोडंसं थांबते आणि म्हणते की आई, खरं सांगू का, मला तर ना खरं या गोष्टीचं थोडंसं स्केप्टिकलच आहे. या बाबतीत म्हणजे काय, माझं ठरतच नाही की 1 महिना होत आहे लग्नाला, याचा सोहळा करावा, सेलिब्रेशन करावा का नाही. इतक्यातच मागून वसुंधरा तिथं असं कसं असं बोलत येते आणि चक्क समोर येऊन बोलते की मी तर म्हणत आहे की जंगी सेलिब्रेशनच झालं पाहिजे. आणि खूप सारं शॉपिंग तिने केलेलं असतं. तर तेव्हा मानिनी तिला विचारते की शॉपिंग कसं काय झालं. तर तेव्हा वसुंधरा म्हणते की हे बघितलंस का, शॉपिंग तर मस्तच झालेलं आहे, मी पार्टीची सगळी मस्त तयारी करून आलेली आहे. आणि आल्या आल्या माझ्या कानावरती हे पडत आहे. आणि ती नंदिनीला म्हणते की तू सेलिब्रेशनसाठी एवढी का घाबरत आहेस, आणि मी तर म्हणत आहे उद्या मस्त आपण सेलिब्रेशन पार्टी करूयात आणि एक नाही तर 2-2 केक कापूयात. तर तेव्हा वसुंधरा बोलत असताना त्या दोघीसुद्धा किनी आश्चर्यानेच तिच्याकडे बघत असतात. तर तेव्हा वसुंधरा त्या दोघींना सुद्धा विचारते की तुम्ही असं का बघत आहे माझ्याकडे, आणि बरं ठीक आहे, उद्याची पार्टी माझ्याकडून, मग तर झालं ना. तर तेव्हा नंदिनी आहो आत्या असं ती बोलतच असते. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की मला अगदीच मान्य आहे की मी खूपच चिडचिड करते, रागावते, आरडाओरडा करते, पण पण माझ्या मनात सुद्धा माया आहेच ग. पार्थ आणि जीवाना माझे सख्खे भाचे आहेत, लहानपणापासून मी त्यांना खेळवलेलं आहे. आणि मग आता मला सांग, त्यांच्या आयुष्यामधला एवढा मोठा टप्पा आहे, तर मग सेलिब्रेशन नाही करायचं का, पुढाकार नाही घ्यायचा का मी, असं ती बोलत असते. आणि मानिनीला म्हणते की
याच्या अगोदर आपण घरामध्ये काय कमी सोय केलेले आहेत का? तर तेव्हा आता मानिनी म्हणते की म्हणजे काय, हे मात्र अगदी खरं आहे की सोहळा म्हटलं ना की आपल्या घरामधले सगळे अगदी उत्साहात असतात. आणि बरं ठीक आहे, मी तयार आहे. आणि आता ती नंदिनीला विचारते की नंदिनी आता तूच काय ते ठरव. तर तेव्हा नंदिनी थोडंसं थांबते आणि त्या दोघेसुद्धा तिच्याकडे बघतच असतात. तर नंदिनी म्हणते की मला तर आवडेलच, पण जीवा आणि बाकीचे सगळे आहेत ना, आणि मागच्या वेळी कसं झालं की मिथुन दादांनी ना लग्नाच्या फ्रेम्स करून आणलेल्या होत्या आणि घरामध्ये खूपच वाद झालेला होता त्याच्यामुळे, आणि तसं सुद्धा काव्याला आवडलं नाही ना, असं ती बोलत असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ काव्याच्या क्लासपर्यंत पोहोचलेला असतो आणि तो अनिशाला बघून तिला म्हणतो की माझं एक काम कराल का तुम्ही, हा फोन ना काव्याला द्याल का, असं तो म्हणतो. तर तेव्हा अनिशा तो फोन नेऊन काव्याला देते. तर त्यानंतर पार्थ काव्याला फोन लावतो आणि तुम्ही कुठे आहात असं तिला विचारतो. तर काव्या चक्क मी क्लासरूममध्ये आहे असं खोटं सांगते. तर तेव्हा काव्या तर त्याच्या समोरच बसलेली असते आणि पार्थ लांब उभा राहून तिच्याकडे बघत असतो आणि त्या गोष्टीचा त्याला खूपच त्रास होऊ लागतो. तर आता इकडे नंदिनी जीवाला विचारते की काय झालं जीवा, ऑफिसचा पहिला दिवस तुमचा कसा होता? तर मित्रांनो, चक्क जीवा तेव्हा जोराने रडू लागतो आणि तो काव्या समजून नंदिनीलाच मिठी मारतो. तर नंदिनी जीवा असं त्याला जेव्हा म्हणते तर तेव्हा जीवा भानावरती येतो आणि एकदमच तो उठतो आणि मागे मागे सरकू लागतो आणि तेव्हा तो खूपच घाबरू लागतो. तर ते बघितल्यानंतर मात्र नंदिनीला तर धक्काच बसलेला असतो. तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.